राज्यात तब्बल 70 उमेदवार बिनविरोध। सत्ताधाऱ्यांनी पैसा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले। राज्यात बिनविरोध उमेदवार निवडीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। राज्य निवडणूक आयोग करणार चौकशी, मागवला अहवाल। माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत आहे या अजित पवारांच्या वक्तव्यावरून तापलं राजकारण। आम्ही आरोप केले तर अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा। तर विरोधकांनी महायुतीला घेरलं। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा। बाबत रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट। पालिका निवडणूक प्रचारात महायुती धुमशान। मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत। त्यामुळे तमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना थेट इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो। महापालिका प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। अजितदादांच्या शिलेदाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। 4 आरोपींना बेड्या। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 8 दिवसात 23 कोटी 29 लाखाहून अधिक रकमेचं दान। 8 लाखाहून जास्त भाविकांनी घेतलं दर्शन। आणि ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री। मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारची एंट्री।